अप्पर तहसीलदार कार्यालयाबाबत 8 जुलैपर्यंत हरकती सूचना सादर करण्याचे खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आवाहन। महसूल आणि वन विभागाच्या आदेशानुसार चाकण अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रस्तावावर नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी। चाकण येथील प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यक्षेत्रात चाकण, आळंदी, पिंपळगाव तर्फे खेड आणि करंजविहिरे ही 4 महसूल मंडळे, तर खेड तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील राजगुरुनगर, वेताळे, कडूस, कन्हेरसर, पाईट, वाडा आणि कुडे बुद्रुक ही 7 अशी दोन्ही मिळून 11 महसूल मंडळे। प्रस्तावित तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय चाकण असल्याची प्रांताधिकारी अनिल दौंडे यांची माहिती। पक्क्या वाहन परवान्याकरिता पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा जुलै महिन्याचा मासिक दौरा जाहीर। 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड आरटीओ कडून पक्क्या परवाना चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर। खेड, मंचर, जुन्नरसह 5 ठिकाणी चाचण्या होणार। पक्क्या परवाना चाचणीसाठी 1, 2 आणि 3 जुलै रोजी खेड, 6, 7 आणि 8 जुलै रोजी मंचर, 13, 14 आणि 15 जुलै रोजी जुन्नर, 20, 21 आणि 22 जुलै रोजी वडगाव मावळ, याशिवाय 27 आणि 28 जुलै रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे करण्यात आलं नियोजन। तब्बल 45 कोटींच्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या चुकारपणामुळे विलंब। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यातून सभागृहाचं वेधलं लक्ष। टेंडर प्रक्रिया पूर्ण, काम मात्र कागदावरच। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आमदार सुनील शेळके यांनी सभागृहात उपस्थित केला सवाल। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचं काम पूर्ण व्हावं म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा, मात्र अधिकारी आणि ठेकेदाराकडून केवळ दिखाव्यापुरती दुरुस्ती, नागरिक वाहन चालकांची पुरती गैरसोय। तळेगाव चाकण रस्त्यावरून आमदार शेळके आक्रमक। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात सहभागी टॉप 10 ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय मूल्यमापन तपासणी सुरू। 26 जून पर्यंत सहभागी ग्रामपंचायती मूल्यमापन तपासणी होणार। पहिल्या दिवशी जुन्नर, 25 जून रोजी आंबेगाव आणि 26 जून रोजी खेड तालुक्यात जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत तपासणी। खेड तालुक्यातील 85 पेक्षा अधिक गुण असलेल्या कान्हेवाडीतर्फे चाकण, वराळे, सिद्धेगव्हाण, कडाचीवाडी, वेताळे, रासे, वाळद ग्रामपंचायतींचा समावेश, तर जिल्हास्तरीय मूल्यमापन तपासणी पथकाकडून दौंडकरवाडी, भांबोली आणि टेकवडी या 3 ग्रामपंचायतीची रँडम तपासणी होणार। चाकण नगर परिषद हद्दीमधील हॉस्पिटल्स, शाळा, मॉल, हॉटेल, कारखाने, मंगल कार्यालयांसह अन्य व्यावसायिक आस्थापनांसाठी फायर ऑडिट आणि प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक। चाकण नगर परिषद प्रशासनाचा इशारा। दवाखाने, शाळा, मॉल, हॉटेलसह आस्थापनांनी अग्निसुरक्षा नियम पाळा, अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा। चाकणमधील आस्थापनांना अंतिम नोटीस, फायर ऑडिट न केल्यास मालक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल होणार। इमारतीचे आग परीक्षण न केल्यास अग्निशमन साहित्य आणि उपकरणे न बसवणे अथवा उपकरणे कार्यक्षम न ठेवल्यास महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 चे कलम 3638 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार। मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 5 दिवस येलो अलर्ट। मुंबई वेधशाळेचा इशारा। 24 ते 28 जून दरम्यान पावसाचा जोर कायम। पुणे, मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। राज्यात मान्सूनचा प्रभाव वाढला। पुढील 5 दिवस पुणे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये मेघगर्जना, पावसाचा अंदाज। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनांच्या शेती विद्युत पंपांना तातडीने वीज जोडणी द्या। धामणीत शेती पंपांना वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। 7 कोटींच्या उपसा सिंचन योजना वीज अभावी रखडल्या।
सोलर प्रयोग फसला, आता नियमित वीज द्या. धामणीतील 25 शेतकरी तिसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम. कर्ज काढून सिंचन योजना उभारल्या पण वीजच नाही. धामणीतील शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीसमोर एल्गार. राजगुरुनगर शहरातील गटार तुंबल्याने राहुल चौकातील 3 दुकानात पाणी. किराणा मालाचे मोठे नुकसान. व्यावसायिकांच्या तक्रारींकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष. दुसऱ्यांदा गटार तुंबून दुकानांमध्ये सांडपाणी. व्यापाऱ्यांचा संताप. गटाराच्या पाण्याने दुकानातील माल पुन्हा भिजला. ऍक्सिस बँकेच्या चाकण शाखेतून एका 32 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यातून 10,74,129 रुपये काढून घेतले. या प्रकरणी 16 ऑगस्ट 2025 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान घडला प्रकार. या प्रकरणी विकास कुमार पटलेस लोणी वय वर्ष 32 राहणार गवते वस्ती मेदनकरवाडी यांची फिर्याद. विकास कुमार यांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. चरोली खुर्द येथील चरोली बायपास रस्त्यालगत सुभद्रा पॅकेजिंग शॉपच्या मालकाला 3.5 लाखांचा गंडा. बँडेड पॉलिवे मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लाय या नावाने कंपनी असल्याचे भासवून केला विश्वास संपादन. आर्थिक फसवणूक केल्याने नीरज अगरवाल राहणार सुरत याच्यावर गुन्ह्याची नोंद. या प्रकरणी मकरध्वज संभाजी बिरादार वय वर्ष 64 राहणार पांडवनगर चक्रपाणी वसाहत रोड भोसरी यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद. पीपी ओहम बॅग प्रोडक्शनसाठी लागणारा कच्चा माल होलसेल दरात देतो असे सांगून व्हॉट्सअप नंबरद्वारे बिल पाठवण्यास सांगून कच्च्या मालाचे 3,47,883 रुपये ऑनलाईन घेत केली फसवणूक. ऑनलाईन पैसे घेऊन मकरध्वज बिरादार यांची कच्चा माल न देता केली फसवणूक.